नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एस-एम-बी प्रिपरेशन या चॅनलमध्ये. आणि याच्यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा अभ्यास झाला असेल तरी पण व्हिडिओ पहा, कारण की अत्यंत महत्त्वाचं आहे. कशाप्रकारे प्रश्न पडतील हे आपण सांगू शकत नाही, पण आपण डीपमध्ये अभ्यास करून त्याद्वारे आपण ते बरोबर असं करू शकतो, कारण की आपल्याला नोकरी लागायचं मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, कारण की लाईक केलं करतं की माझी मेहनत खरोखर काम करते. चला तर मित्रांनो, टाईमपास न करता आपण पहिला क्वेश्चन पाहू. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि जो मला नसेल येत तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजून जाईल. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2018चा विजेता कोण आहे? तर मित्रांनो, करंटवर 100% प्रश्न पाडणारे 2-3 याच्यावर आपलं मेरिट पण ठरू शकतं. त्याचा आन्सर आहे मित्रांनो, बाला रफिक शेख. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्या 3 डॉटवर क्लिक करा आणि तिथं साईजवर जा, क्वालिटीवर 360 करून टाका, तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसेल. त्याच्यानंतर आहे, सूर्यकिरण 2018 हा लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पाडला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, यांचा आन्सर आहे मित्रांनो, नेपाळ या देशामध्ये सूर्यकिरण हा युद्ध सराव पार पाडला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, केबल माऊसच्या सहाय्याने संगणकास संदेश पाठवण्यासाठी माऊसची केबल टिंबटिंबला जोडतात. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे, तर मित्रांनो, कम्प्युटरवर सुद्धा 1-2 प्रश्न पडू शकतात. तर सिरियल पोर्टला, कशाला? सिरियल पोर्टला लक्षात ठेवायचं आहे. रेल्वे प्रवाशांना चौकशी करता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, कोणची? RVRS. कोणची? RVRS. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी कलाकृतींची जाहिरात करण्यासाठी आदिवासी जमाती भारताची राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे मेरी कोम. बॉक्सर खेळाडू मेरी कोम यांची निवड करण्यात आली आहे. सन 2018चा स्मिता पाटील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचा आन्सर आहे दीपिका पदुकोण. कोण? दीपिका पदुकोण यांना तो पुरस्कार जाहीर झाला आहे. लाल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे लाल क्रांती टोमॅटो व मांस उत्पादन. कोणचे? टोमॅटो व मांस उत्पादन या संबंधित ती लाल क्रांती आहे. गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे टिंबटिंब क्षेत्र व्यापलेलं आहे. तर मित्रांनो, नद्यावर 100% एक प्रश्न आहे, त्यामुळे काळजीपूर्वक करा, कारण की नद्याने आपलं व्यापलेलं आहे. कोणचा? गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापले आहे? त्याचा आन्सर आहे 49% गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. तर मित्रांनो, नद्यावरील त्यांचा उगम कोणचे स्थान आहे याच्यावर 100% क्वेश्चन पाडणार आहे. एक ना एक पॉईंट डीपमध्ये करायचा, तरच नोकरी, नाही तर काय उपयोग नाही आपला. मग 2018 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेता संघ कोणता? तर मित्रांनो, याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याच्यानंतर आहे, भीम ॲपचे पूर्ण नाव काय? तर याचं मित्रांनो एकदम सोपं आहे, भारत इंटरफेस मनी. काय? भारत इंटरफेस फॉर मनी. काय? भारत इंटरफेस फॉर मनी. 2019मध्ये खेलो इंडिया स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे पुणे या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धा पार पडल्या. ते आपण करंट अफेअरमध्ये डिस्कस केलेलंच आहे. 2014 साली निर्माण झालेले 29वे राज्य कोणते आहे? तर एकदम सोपा प्रश्न आहे. 29वे राज्य आहे मित्रांनो तेलंगणा. कोणचे? तेलंगणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नमवून किती वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे 71 वर्षामध्ये कसोटी मालिका जिंकली. फार दीर्घ काळ लागला त्याच्यानंतर जिंकण्याचं महारथ हासिल झालं. महाराष्ट्र राज्यातील कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले? तर कुलाबा जिल्ह्याचे नामकरण करण्यात आले रायगड. काय? रायगड आन्सर याचं एकदम सोपं आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे. अजिंठा लेणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. चला तर मित्रांनो, व्हिडिओ संपूयात. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. फिर मिलेंगे नए एपिसोड के साथ, कुछ नया लेके. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास करा, पोस्ट घ्या, हीच नम्र विनंती.